नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। पिरियड्सच्या दिवसामध्ये खूप साऱ्या गोष्टी कशा आपण हँडल करू शकतो, आपण आपली पर्सनल हायजीन कशी ठेवायची, काळजी कशी घ्यायची, कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, कोणते प्रोडक्ट आपल्याला सूट होतात हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते। लास्ट टाइमला मी मेन्स्ट्रुअल कप बद्दल तुम्हाला सांगितलं होतं, खूप जणींना ती माहिती आवडली होती। काही जणी यूज देखील करतात, काहींना अजूनही यूज करताना कचवसणं स्वाभाविक आहे, कारण कधी आपण असे प्रोडक्ट यूज केलेले नसतात, पण ते लॉंग टाइम प्रोटेक्शन तुम्हाला देतं। जसं लास्ट टाइमला मी म्हटलं की मी ट्रॅव्हलिंगमध्ये प्रिफर करते कप वापरणं जर माझे पिरियड्स आले ट्रॅव्हलिंगमध्ये तर, कारण ते सोपं आणि इझी जातं। पण काहींना सवय नसते कप वापरण्याची, पण अशा वेळी मग आपल्याला विचार येतो की आपण पिरियड केअरसाठी आपण पॅड्स कुठले वापरावेत। मी खूपदा सजेस्ट करते ते म्हणजे हे एव्हरटीनचे पॅड्स, हे पिरियड केअरचे। कारण काय सांगू, एक तुम्हाला किस्सा सांगते। मी हे सांगण्यामागचं कारण, एकदा मला वाटते मी खूप अगोदरपासून तुम्हाला माहित पण असेल, मी अदर ब्रँडचे वापरायचे। आता काहींना सूट होतं, प्रत्येकाच्या स्किनवरती डिपेंड असतं कोणतेही प्रोडक्ट, कोणत्याही गोष्टी। तर मग काय व्हायचं, 2-3 दिवस हेवी फ्लो झाला की चौथ्या दिवशी आपल्याला थोडंसं स्पॉटिंग होतं, आणि त्यावेळी आपण जेव्हा वापरायला पॅड वगैरे वापरतो तर रॅशेस उठायला लागलेले, कारण आपला वजायनल एरिया जो आहे तो थोडा डेलिकेट असतो आणि त्याचा पीएच सुद्धा राखणं गरजेचं असतं। जर त्याचा पीएच नीट राखला गेला नाही तर आपल्याला इरिटेशन, खाज ह्या गोष्टी तरी होतातच, पण एक्स्ट्रा आपण जर असे पॅड वापरत असू ज्याचा अप्पर लेअर थोडासा प्लास्टिक किंवा घर्षण वाटतं आपल्या स्किनला, तर ते इचीनेस किंवा तो त्रास हा होणारच। भलेही एक्स्ट्रा तुम्हाला त्याच्यामधून ॲब्सॉर्प्शन वगैरे होत असेल किंवा तुम्हाला एक्स्ट्रा केअर मिळत असेल, मग माझ्या स्किनला ते सूट होत नव्हतं। मग ते जेव्हापासून मी एव्हरटीन सोबत कोलॅबमध्ये आहे किंवा एव्हरटीन सोबत मी काम करते, मी स्वतः वापरायला स्टार्ट केले, तर त्याच्यानंतर ते ठीक आहे वाटलं की बऱ्यापैकी मला कम्फर्टेबल सुद्धा वाटलं, आणि मी म्हटलं की हे मी माझ्या ऑडियन्सला सजेस्ट करू शकते की जे लोक पॅड वापरतात फक्त त्यांच्या पिरियडच्या दिवसांमध्ये। तर ॲक्च्युअलमध्ये हे पॅड वापरण्याचं कारण काय आहे, तर पहिली गोष्ट की हे जे फ्लॅप कव्हर आहेत ना, तर ह्या फ्लॅप कव्हरमुळे आपल्याला जास्त घर्षण होतं, जे आपण पॅन्टीला चिकटवतो। तर हे जे आहे हे सॉफ्ट आणि व्हाईट दिलेत त्यांनी, की ज्याच्यामुळे ते घर्षण होणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही, म्हणजे रॅशेस वगैरे उठणार नाही। त्याच्यानंतर ह्याचा हा बॅक एरिया जो आहे पॅडचा, तर तो एक्स्ट्रा वाईड आहे, त्यामुळे आपल्याला हेवी फुल फ्लो आला किंवा आपण असं बॅक सीटला बसलो तरीही आपल्याला टेन्शन आहे की कुठेही लिकेज होईल। ओडर फ्री आहे, याच्यामध्ये क्लोरीन नाही, ब्लीच नाही, इंक वापरलेलं नाही, पॅथलेट्स नाही आहेत, त्यामुळे हे आपल्या स्किनसाठी ओके तरी आहेच। 2x फास्टर ॲब्सॉर्प्शन मिळतं, त्यामुळे आपल्याला असं वाटणार नाही की लिकेज वगैरे व्हायला लागले किंवा बाकी अजून गोष्टी। त्यामुळे हे मला जो अप्पर एरिया आहे ना, हा कॉटनी सॉफ्ट आहे, म्हणजे आपल्याला कुशन कसं वाटतं आपण उशी आपण जेव्हा घेतो तेव्हा, तर त्या पद्धतीने हे फील होतं आणि कम्फर्टनेस देतं। म्हणून मी म्हणते, आणि याच्यामध्ये गोष्ट सगळ्यात बेस्ट ही आहे की नीम आणि सॅफ्लॉवरने बनलेलं आहे। आता नीम जे आपण वापरतो, आपल्याला स्किन रॅशेस किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम असेल तर नीम आपल्याला गरजेचं असतं, कारण त्यामुळे स्किन रॅशेस किंवा बाकीचे इश्यूज होत नाहीत। आपण नीम पावडर पण वापरतो किंवा अजून काही गोष्टी, आणि त्याच्यामुळे काय होतं की नीम जेव्हा याच्यामध्ये असल्यामुळे, नीम आणि सॅफ्लॉवरयुक्त असल्यामुळे आपल्याला स्किनला इरिटेशन होत नाही, ते मी स्वतः फील केलेलं आहे। त्यामुळे मी हे सजेस्ट करेन, याचे जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन, चेकआउट करायला विसरू नका। हे एव्हरटीनचे पिरियड केअर पॅन्टीज आहेत। आता मी हे माझं पॅक आहे, नेक्स्ट लास्ट टाइमला एक पॅक दाखवलं होतं, ते संपल्यानंतर आता हे मागवलेलं आहे मी, आणि याच्यामध्ये 40 पॅड मिळतात। तर हे जे पॅक आहे माझ्याकडे हे 40 आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मला जरी एका महिन्याला एक समजा दिवसाला आपण 4-5 वापरतो 4-4 तासाला, तरी आपण दिवसाला जरी 6 जरी जात असतील तर आपले 6-5 30, म्हणजे एका महिन्याच्या याला थोडेसे तरी उरून जातात। तर याच्यासाठी मी वापरलेलं आहे, हे वापरते। मला सांगायचे आहे, पिरियड केअरमध्ये खूप जणी अजूनही पिरियडच्या दिवसामध्ये पाणी जास्त प्यायला बघत नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की पिरियडच्या दिवसामध्ये पाणी भरपूर प्या, त्याचा फायदा पडतो। मी स्वतः अनुभवलेला आहे, कारण आपल्याला थोडासा अशक्तपणा वाटत असतो, चक्कर वाटत असते, आणि ह्या दिवसामध्ये जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपला मूड स्विंग जे होतात ना, तर ते सुद्धा कमी राहतात। म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे की आपल्याला चिडचिड होत राहते, तेलकट तुपकट खावंसं वाटतं, किंवा आधी कधीच रडायला होतं, आपल्याला कुठल्या तरी गोष्टी आठवत नाही, आपण चिडचिड करायला लागतो। तर ह्या दिवसामध्ये पाण्याचा इंटेक जास्त ठेवा,
ज्याच्यामुळे ह्या गोष्टी रेग्युलेट होतात, म्हणजे मूड स्विंग सुद्धा थोडीशी कमी व्हायला मदत होते. म्हणजे स्वतःवरती मी एक्सपिरियन्स केलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते. तुम्ही ऑफिसला जात असाल, ट्रॅव्हलिंग करत असाल आणि असे आपले पिरियड पॅड जे ते आपण सोबत ठेवतो, पण त्यासोबतच तुम्ही वाईप्स सुद्धा ठेवा. वाईप्स ठेवल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण वॉशरूम यूज करतो, जे सार्वजनिक वॉशरूम वगैरे असतं ते यूज करू, त्याच्यानंतर आपण समजा तिथे टिश्यू असेल तर ओकेच आहे, नसेल तर तुमच्यासोबत वाईप्स असणं गरजेचं आहे. जे वाईप्स आपला इंटिमेट एरिया जो आहे तो क्लीन करतील आणि त्याच्यानंतर आपण पॅड यूज करू शकू. कारण कधी कधी काय होतं की अशा ठिकाणी गेलो आणि आपल्याला ती अनहायजेनिक असेल तर आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. आपल्याला जे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असतात ते लेडीजना लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिरियडच्या दिवसामध्ये ही सुद्धा काळजी घ्या. पिरियड्सच्या दिवसामध्ये पिरियड क्रॅम्प रोल सुद्धा तुमच्यासोबत ठेवा. मी लास्ट टाइमला दाखवलेला आहे आणि मला तो क्रॅम्प पडत नाही, पण कधी कधी पहिल्याच दिवशी थोडंसं आपल्याला दुखतं, तर ते मी ओटी थोडंसं असं अप्लाय करते. खरंच छान रिलीफ मिळतो, तर तेही सोबत ठेवा. कारण आपल्याला अचानक कुठेतरी जावं लागलं आणि क्रॅम्प यायला लागले तर आपण काहीच करू शकत नाही, कारण गरम पाण्याची पिशवी तरी सोबत ठेवू शकत नाही. तर अशा वेळी क्रॅम्प रोल ऑन आपण पोटावरून फिरवलं आपलं ओटी तर आपल्याला थोडा रिलीफ तरी मिळू शकतो. अजून एक प्रश्न मला कमेंट सेक्शनमध्ये येतो की पिरियड्सच्या दिवसामध्ये, पाळीच्या दिवसामध्ये पूजा करावी का, मंदिरात जावं की जाऊ नये. तर यासोबत खूप साऱ्या गोष्टी अजूनही विचारल्या जातात की तू काय करतेस, तू करतेस का पूजा वगैरे. तर मी पूजा त्यावेळेला दिवाबत्ती वगैरे नाही करत, 3 दिवस झाल्यानंतर मी करते. त्याचं कारण अंधश्रद्धा असं नाही आहे की देवाला हात लावू नये, तुम्ही अपवित्र व्हाल किंवा असं काही नाही, किंवा मंदिरात जाणं न जाणं हे सुद्धा असं नाही की तुम्ही अपवित्र आहात असं वगैरे. ज्या गोष्टीतून एखादा नवीन जीव जन्माला येतो तर ती गोष्ट कधीच अपवित्र असू शकत नाही. त्यामागे सायंटिफिक पण कारण आहे आणि धार्मिक पण कारण आहे. आपली एनर्जी हाय असते त्या दिवसामध्ये, म्हणजे अगदीच एनर्जी इतकी हाय असते की जर आपण मंदिरात गेलो तर मूर्तीची जी एनर्जी आहे ती सुद्धा खूप हाय असते एकदम. आणि आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा ती एनर्जी आपल्याला मिळावी यासाठीच आपण जातो नेहमी आणि पाया पडतो. त्याच्यानंतर ती मंदिरातून आल्यानंतर आपल्याला नेहमी प्रसन्न वाटतं. तर तसं जेव्हा आपण जर अशा पद्धतीने जाऊ मंदिरामध्ये तर आपली एनर्जी आणि त्या मूर्तीतली एनर्जी एकमेकांना टक्कर म्हणा किंवा अशा काही गोष्टी होऊ शकतात. मी हे वाचलेलं आहे आणि काही गोष्टींमध्ये मला समजलेलं आहे, तीच गोष्ट मी सांगते. आता ह्या गोष्टी कितपत खरंच त्याला काही गोष्टी मागे हे आहे, तथ्य आहे ते मला माहिती नाही, पण मी ज्या वाचलेल्या आहेत त्या मी सांगते. ह्यामागे मी कोणतेही ठोस कारण देऊ शकत नाही, ह्या अशाच आहेत. कारण आपली एनर्जी हाय असतेच त्या दिवसामध्ये. तर निगेटिव्ह म्हणा किंवा पॉझिटिव्ह म्हणा ह्या अशा गोष्टी होऊ शकतात आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावरती होऊ शकतो. यासाठी जाणं टाळावं असं म्हणतात. पूर्वीच्या काही का जात नसत की मंदिरं जी आहेत ती गावाबाहेर असायची. मग गावाबाहेर आपण जेव्हा जायचो काही काही रस्ते असे निर्जन असायचे, जंगली असायचे आणि रक्ताचा वास जर प्राण्यांना लागला तर प्राणी हल्ला करू शकतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते शक्यतो टाळलं जायचं. अशा खूप साऱ्या गोष्टी त्याला अंधश्रद्धेचं स्वरूप देऊन की अपवित्र आहे किंवा नाही नाही ह्याला हात लावायचं नाही, त्याला हात लावायचं नाही, तर असं नाही. स्वयंपाक का करू नये, तर तेच आहे की स्वयंपाक करताना आपला मूड चांगला असणं गरजेचं असतं, आपली एनर्जी चांगली असणे गरजेचं असते. कारण आपण जो स्वयंपाक करतो ते घरच्यांनी सुद्धा खावा. तर त्या दिवसामध्ये आपली एनर्जी थोडीशी निगेटिव्ह सुद्धा होते की आपलं मन सुद्धा विचित्र असे मूड स्विंग्स होत असतात. तर तीच एनर्जी आपली जेवणामध्ये सुद्धा उतरते आणि मग तो त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून जेवण नको बोलतात की असं नाही की तू अस्वच्छ आहेस म्हणून ते खराब करशील जेवण वगैरे, असं काहीही नसतं. विटाळ होईल असं काहीच नाही. फक्त आपल्या तब्येतीची काळजी आपण त्या दिवसामध्ये घ्यावी, ह्या त्यामागचा हेतू आहे. आपण 4-5 दिवस शांत एकांत राहिलो तर आपल्याला ते बरं वाटतं. आपली एनर्जी सुद्धा चांगली राहते, आपली तब्येत सुद्धा चांगली राहते. यामागे कोणतीही अंधश्रद्धा असं नाही की तुम्ही अपवित्र असाल. कारण खूप अशा अजून काही गोष्टीमध्ये होते की पिरियड्स आले म्हणजे 4 दिवसामध्ये ती अपवित्र आहे किंवा हे, असं काहीच नाही. फक्त तुमच्या तब्येतीसाठी आणि आपली एनर्जी काय, देवळामध्ये जाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या गोष्टीवरती माझा तरी भरोसा नाही की देवळामध्ये जाऊ नये किंवा हे नाही. फक्त मला वाटतं की ती एनर्जी आणि ही एनर्जी आपली थोडीशी होऊ नये, टक्कर होऊ नये त्यांच्यानी. अशा गोष्टी काही विचित्र होऊ नयेत. कारण आहे काहीतरी सायंटिफिक कारण किंवा मी स्वतःसुद्धा अनुभवलेला आहे. मला वाटतं मी गेले होते 3रा दिवस झाल्यानंतरही गेले होते मंदिरामध्ये. तर थोडंसं ते जाणवतं आपलं. आणि एकतर मेंटली आपल्याला असते की आपण जाऊ नये, आपल्या घरी आधीपासून सांगितलेलं असतं की की नाही मंदिरामध्ये जायचं नाही, हे नाही. ते वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्या मनामध्ये भरवलेलं असतं आणि ती भीती असते. प्लस आपण जेव्हा जातो तेव्हा हा देव आपल्याला वरती कोपेल की काय, देव आपल्याला त्रास देईल की काय, देवाचं आपण हे केलं तर अशा गोष्टी नाही घ्यायच्या मनामध्ये.
आणि मी 3 दिवस पाळते. मी असं नाही, मी हे मला क्वेश्चन विचारण्यात आलं तर 3 दिवस मी पाळतेच. आणि पिरियड्सवरती जर म्हणाल तर ही एक इतकी छान गोष्ट आहे की ती आपण एन्जॉय केली पाहिजे असं मला वाटतं. कारण त्या दिवसामध्ये आपल्याला आराम करायला मिळतो. काही जणींना नाही मिळत त्या दिवसामध्ये सुद्धा. आणि खूप जणींना पिरियडचा कंटाळा सुद्धा येतो की कशाला असं वाटतं. पण मला काय वाटतं सांगू का, की ज्या गोष्टीमुळे आपण एका नवीन जीवाला जन्म देतो तर ती गोष्ट कंटाळवाणी असू शकत नाही. हा त्या गोष्टींचा थोडासा आपल्याला ताप होतो, त्रास होतो. पण आपण अशी शक्ती आहे की आपण एका नवीन जीवाला जन्माला घालतो. ते 9 महिने, कारण मी 2 वेळा अनुभवलेलं आहे. ते 9 महिने, त्याच्यानंतर ते बाळ हातात घेणं, ते बघणं आणि त्याच्यानंतर ती सगळ्या 9 महिन्यांचा फेज. तर ह्या गोष्टीमुळेच आपण ह्या गोष्टी आणतो आणि पूर्ण घराला सुख मिळतं की हा आपल्या घरामध्ये लहान मूल आले किंवा आहे. तर ती गोष्ट थोडीशी असते महिन्याला त्रासदायक, पण निश्चितच त्या गोष्टी सुद्धा आपण थोड्या का होईना एन्जॉय जर केलं की काही काही गोष्टी स्वतःची काळजी घेऊन तर आपल्यासाठी पण बरं पडतं आणि फॅमिलीसाठी पण बरं पडतं. तर महिन्याला मी असं तुम्हाला सांगतच राहते, कारण अजूनही मी बघते माझ्या आजूबाजूला की नाही माझं पिरियड्स आलं, मी नाही मला हे होत नाही, मला ते होत नाही असं होतं. पण असं जर आपण विचार केला की चला ठीक आहे पिरियड्सच आहेत ना, तर आपण हे सुद्धा ठीक आहे निवांत घालवू आणि काहीतरी वेगळ्या गोष्टीमध्ये आपलं मन रमवू, तर ते 4-5 दिवस पण आपल्यासाठी खूप छान झाले. कारण मलाही माहिती आहे की कशी आपली हालत होते त्यावेळी आणि स्वतःला स्टेबल ठेवणं किंवा स्वतःला एकदम शांत ठेवणं किती अवघड होऊन जातं. चला, हे तर मी पिरियड पॅडबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहेच आणि हे ॲक्च्युअलमध्ये खूप चांगले वर्क करतात. जर तुम्ही वापरत असाल महिन्याला तर यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मला सूट झालेले आहेत, तुम्हालाही सूट होतील याची खात्री देऊ शकत नाही मी, पण हां की स्किनसाठी अगदी परफेक्ट आहे. कारण मला रॅश होते म्हणून मी याच्यावरती स्विच झालेले आहे. बाकी असं दुसरं कारण काहीच नाही. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, चेकआउट करायला विसरू नका. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर आहे. बाय बाय.